वर्षाची सुरुवात ही महागाईने झाली आहे। मुंबईसह पूर्ण राज्यभरातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलेला आहे। एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली। एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता। यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलं। गेली 3 वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे दरवर्षी 5% याप्रमाणे 3 वर्षांची 15% एसटी महामंडळाने भाडेवाढ केलेली आहे। भाडेवाढ झाली आहे, त्यामुळे राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। आजपासून ही भाडेवाढ लागू होतीये। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असं लालपरीला म्हटलं जातं, मात्र तिचा आता नवीन तिकीट दर लागू होतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आता तुम्ही बस स्थानकात आहात, प्रवाशांच्या नेमक्या काय या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आहेत? कारण मोठ्या प्रमाणात अगदी थेट 15% पर्यंत ही तिकिटाची दरवाढ झाली आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवासी आहेत आणि हे प्रवासी चाललेले आहेत। छत्रपती संभाजीनगर हून पुण्याला जाणं ही शिवाई आहे। शिवाईचे देखील 15% भाडेवाढ झालेली आहे आणि थेट या संभाजीनगरहून जाणारी ही जी शिवाई आहे त्यामधल्या प्रवाशांचं मत काय आहे भाडेवाढ झाल्यानंतर, आपण ते त्यांच्याकडूनच जाऊया। थोड्याच वेळात ही शिवाई निघणार आहे। पहिली बस आहे भाडेवाढ झाल्यानंतर संभाजीनगर मधली आणि 15% तब्बल भाडेवाढ झालेली आहे। काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल काका, आता 15% भाडेवाढ झाली, तुम्ही आता इथून पुण्याला चाललाय? आजपासून आम्ही बसलो, पण वाढ झाली आहे भाड्यामध्ये। हे आम्हाला खिशाला चाट येऊन कारण खरं म्हणजे आम्ही तर सिनियर सिटीजन रिटायर्ड माणसं आम्ही आहोत, आम्हाला खर्च परवडत नाही खरं म्हणजे याचा काय करावं। काका तुम्ही देखील काय सांगाल? मला काहीच फरक पडणार नाहीये, कारण मी अमृत महोत्सव म्हणजे अमृत महोत्सव माझा झाला आहे सध्या। 75 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे भाडेवाढ झाली, मला काही फरक पडणार नाही। असंही देखील आहेत काही लोक ज्यांना 75 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्यांना आता या ठिकाणी तरुण आहेत, त्याच्याशी आपण जाणूयात। काय सांगशील तू? तुला नेहमी जाणं करावं लागत असेल तुझ्या वयातल्या लोकांना संभाजीनगरहून पुण्याला, आता 15% भाडेवाढ झालेली आहे, कसं बघतो? माझं तर शिक्षणाच्यामुळे जावं लागतंय, आता त्याला तर काही इलाज नाहीये, जावं तर लागणारच आहे। आणि दुसऱ्या बसेसही नाही येते, त्यांची सगळ्यांचीच भाडेवाढ झालेली आहे, त्यामुळे आता थोडा खर्च तर वाढलाच। काय 15% वाढलं? 15% भाडेवाढ वाढलं? काय वाढलं 15%? फ्युएल वाढलं 15%? बस कशामुळे भाडेवाढ केली ते महत्वाचं आहे ना बघणं। कारण नसताना केलं असं काय कारण आहे ज्याच्यामुळे केलं? आणि 15% कितीपर्यंत करायला पाहिजे काय वाटतं? नाही, ज्या कारणात जे वाढलं असेल त्या प्रमाणात करा ना। 15% जास्त झाली ना, बरं परवडणार नाही। हा, या ठिकाणी अजूनही काही तरुण आहेत, काय सांगशील तू? या ठिकाणी 15% आजपासून भाडेवाढ झालेली आहे, जे की नाही व्हायला पाहिजे होती। आता मी एक कॉलेज स्टुडंट असून माझं नेहमीच येणं जाणं असतं संभाजीनगर ते पुणे, सुट्ट्यांमध्ये येणं जाणं असतं, तर ते दरवेळेस परवडणार नाही आहे। तर ते कारण त्याच्या मागचं काही कळत नसल्यामुळे काही सांगता येणार नाही, पण मग जे पण मला परवडणार नाही, माझ्यानुसार हे चुकीचं डिसिजन आहे। रिद्धी, पाहिलं या प्रतिक्रिया आहेत संभाजीनगरहून पुणेला जाणाऱ्या प्रवाशांची। परवडणारं भाडेवाढ नाहीये, तर काहींनी असं देखील सांगितलंय की पेट्रोलचं भाडं एवढं वाढलेलं नाही, पेट्रोलचे भाव एवढे वाढले नाही, मग एवढं 15% का हे दर वाढवण्यात आलेले आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रवाशांनी उपस्थित केलेले आहेत। निश्चित सचिन, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात यासाठी।